ओम श्री दुर्गाय नमः. वेदोक्त रात्री सूक्तम. ओम रात्रित्यात्यष्टचर्स्य सुक्तस्य कुशिकः सौभर रात्रिर्वा भारद्वाजो ऋषिः रात्रिर्देवता गायत्री छंदः देवी महात्म्य पाठे विनियोगः. याचा अर्थ असा आहे, ओम रात्री असा प्रारंभ असलेल्या या 8 ऋचांच्या सुक्ताचे कुशिक, सौभर, रात्री अथवा भारद्वाज हे ऋषी आहेत. रात्री ही देवता आहे. गायत्री हा छंद आहे. देवी महात्म्य पाठात याचा विनियोग करावा. ओम रात्री व्यक्षदायती पुरुत्रा देव्यक्षभिः विश्वा अधि श्रियोधित. आपल्या महत्त्वादिरूप व्यापक इंद्रियांनी सर्व देशांमध्ये समस्त वस्तूंना प्रकाशित करणारी ही रात्रीरूप देवी आपणच उत्पन्न केलेल्या विश्वातील जीवांची शुभाशुभ कर्मे विशेषत्वाने निरीक्षण करते आणि त्यांना त्यांच्या कर्मानुरूप फळ मिळण्याची व्यवस्था व्हावी म्हणून संपूर्ण विभूतींची शोभा धारण करते. ओ व्रता अमर्त्यानिवतो दिव्यद्युतः ज्योतिषा बाधते तमः. याचा अर्थ असा आहे, अमर अशी ही रात्री देवी संपूर्ण विश्वाला, जमिनीवर प्रसृत होणाऱ्या लता इत्यादिकांना आणि वर वाढणाऱ्या वृक्षांनाही व्यापून स्थित आहे. इतकेच नव्हे तर ही रात्री देवी आपल्या ज्ञानमयी ज्योतीने जीवांच्या ठायी असलेल्या अविद्येचा अंधकारही दूर करते. निरु स्वसारमस्कृतोषसं देव्यायती अपेदु हासते तमः. सर्वत्र संचार करणारी पराशक्ती रूप अशी ही रात्री देवी आपली भगिनी ब्रह्मविद्यामयी उषा देवीस प्रकट करते, जिच्यामुळे अविद्यामय अंधकार स्वतःच नष्ट होतो. सा नो अद्य यस्या वयं नि ते यामन्न विक्ष्महि वृक्षे न वसन्ति वयः. जिच्या आगमनाने व कृपाप्रसादाने आम्ही आपापल्या घरात सुखाने झोपतो, पक्षीही वृक्षांवर बनविलेल्या घरट्यात सुखाने निद्रा घेतात, ती रात्री देवी आज यावेळी आमच्यावर प्रसन्न हो. नि ग्रामासो अवीक्षतः नि पद्यन्तो नि पक्षिणः नि शेनास क्षिदर्तिनः. याचा अर्थ असा आहे, त्या करुणामयी रात्री देवीच्या अंकावर ग्रामवासी जन, गो, अश्वाधिक, पादचारी पशु, ससाने इत्यादी पक्षी, पतंगाधिक तसेच व्यवसायाधिक कारणाने प्रवासी करणारे यात्रेकरू हे सर्व स्वस्थपणे पहुडतात. या वया वृक्यं वृकं यवः स्तेन मुर्मे अथा न सुतरा भव. हे रात्री देवी, तू आमच्यावर कृपा कर. आमच्यातील वासनारूपी लांडग्या व पापरूपी लांडगे यांना आमच्यापासून दूर पिटाळून टाक. तसेच कामक्रोधादी चोरांनाही दूर हाकलून दे. तू आम्हाला सुखपूर्वक तारून नेणारी अर्थात मोक्षदायिनी कल्याणकारी हो. उप मा पेपी शत्तमः कृष्णं व्यक्त मस्तितः उष ऋणेव यातय. हे रात्रीची अधिष्ठात्री असणाऱ्या उषा देवी, सर्वांना व्यापून राहणारा व कृष्णवर्णाने व्यक्त होणारा हा अज्ञानरूपी अंधार माझ्या अगदी समीप ठाकला आहे. धन देऊन ऋण फेडून टाकावे, त्याप्रमाणे आम्हाला सत्य ज्ञान देऊन तू या अज्ञानालाही दूर कर. उपे ते गा इवाकरं वृणीष्व दुहितदिवः रात्री स्तोमं न जिज्ञुषे इति वेदोक्त रात्री सूक्तम. हे रात्री देवी, तू आम्हाला दूध देणाऱ्या गायीप्रमाणे हितावह आहेस. मी तुझ्याजवळ येऊन या भक्तिपूर्वक तुझी स्तुती करून तुला अनुकूल करून घेतो आहे. हे आकाशकन्ये, मी तुझ्या साह्याने कामक्रोधाधिक शत्रूंवर विजय मिळवणार आहे. यज्ञ जसे हविष्य ग्रहण करतो, त्याप्रमाणे मी अर्पण केलेल्या या स्तुती सुमनांचा स्वीकार करून तू माझ्यावर प्रसन्न हो. याप्रमाणे वेदोक्त रात्री सूक्त पूर्ण झाले.